नमस्कार मित्रांनो. मला आज एक मित्र भेटला. तो म्हणाला, "सर, तुम्ही तर माझे गुरु आहात आणि मार्केट किंग आहात," म्हटलं. म्हटलं, "कसं काय रे?" "सर, तुमचं नाव खूप म्हणजे गाजलंय आणि तुमचं मी आदर्श घेतो," म्हटलं. "बरं, बरं." तर मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे, की आज एखाद्याचा आदर्श घेत असताना त्याच्या पाठीमागे किती तर कष्ट असतात आणि ते कष्ट घेण्याची तयारी आपल्याकडे पाहिजे. जसं की आज मी सुधीर मसाले हा एक ब्रँड बनवायच्या नादाला लागलोय. म्हणजे कसं, मी माझ्या स्वतःचं काहीतरी बनवायचं अशा या प्रयत्नात आहे आणि ते खूप कठीण पण आहे. पण कठीण जरी असलं, तरी ते मी एक एन्जॉय म्हणून करतोय आणि त्याच्यातून मला खूप चांगले रिझल्ट मिळतात. काही ठिकाणी मला शिकायला पण मिळतं. काही ठिकाणी अपमानित पण होतो मी. काही ठिकाणी माझा आदर राखला जातोय. आता कालच एक सुधीर मसाल्याची ग्रेव्ही पाहिजे का असं मी त्या एका व्यापाऱ्याला विचारलं, तर तो म्हणला, नको, 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 नको. तिथं टाकून द्या." म्हणला. म्हणलं, "का? काय झालं?" "काय नको म्हणतात लोकं," म्हटलं. आणि "बरं, बरं. अहो, असू द्या, पण बरेचसे लोकं विकतात. तुम्ही का नाही म्हणताय?" "नको, नको, नको. मला दुसरं काय असेल तर द्या बघा." मग बाकीचे मसाले दाखवले, त्याने घेतलं. परंतु आता म्हणण्याचा माझं तात्पर्य काय आहे, तर त्यानं माझ्या समोर जरी असं म्हटलं असला, ते सुधीर मसाल्याचं काय नको, 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 नको असं इतका निगेटिव्ह बोलला तो, की मला त्या ठिकाणी राग आला पाहिजे होता का हो? पण नाही, मी त्याला सांगितलं, "हे नाव माझं आहे आणि या नावासाठी मी काम करतोय आणि ब्रँड बनवलाय आपण." म्हणला, "सर सॉरी बरं का, तुमचं नाव आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं सुधीर ही कंपनी आहे कुठली." मग असू दे म्हणलं, "ठीक आहे, नको घेऊ. पण मला वाटतं एखादा तरी हँगर माझ्यासाठी ठेव तू तुझ्या दुकानात." "नाही सर, द्या, द्या." लोकं मागायला येतात, पण मी उगाचच म्हटलं कशाला उगाच. म्हणजे असं आहेच. काही ठिकाणी आपण अपमानित जरी झालो, तरी ते सहन करण्याची ताकद पाहिजे. तर मित्रांनो, स्वतःसाठी काम करा. स्वतःचं एखादं प्रोडक्ट बनवा आणि स्वतः मार्केटमध्ये उतरा. खूप काही शिकायला मिळते. हे मार्केट ना इतकं मोठं समुद्र आहे ना, खूप मोठं समुद्र आहे. त्या समुद्रात मी उडी मारली आहे. तुम्हीही मारा. आता तुम्ही म्हणाल, मला व्यवसाय करायसाठी सर पैसे पण नाही आहेत. मी माझा ब्रँड बनवायचं म्हटलं तर माझी ओळख पण नाही आहे. तुम्ही मार्केटमध्ये फिरताय, तुमची ओळख आहे. तुम्हाला लोकं ओळखीमुळं काहीतरी ठेवून तर घेतात. काहीतरी घेतात तुमच्याकडून. आमच्याकडून कसे घ्याल? घेतात सर. तुम्ही तुमचा प्रयत्न ठेवा. तुम्ही सातत्य ठेवा. त्या गोष्टीत इतकं सातत्य आहे ना माझ्या या गोष्टीचं, तर तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी ज्या वारी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे आठवड्यातनं जे काही वार आहेत ना 7 म्हणजे महिन्यातून 30 दिवस असतात. त्या 30 दिवसाचा माझा फिक्स कार्यक्रम चालू आहे. सोमवारी मी कुठे जाणार? कुठल्या रूटला जाणार? तिथं जाणारच. त्या दुकानात 3 वाजता मी पोहोचणारच. तो दुकानदार मला फोन करेल, "सर गाडी कुठे आहे?" त्याला माहीत आहे आज सोमवारी गाडी येणार आहे. तर ते इतकं सातत्य आहे ना आणि मी त्या दुकानदारांना सांगून ठेवलंय, "सर, मी सोमवारी कुठे जरी असलो, तिरडीवर जरी असलो, तरी गाडी तुमच्या दारात आहे आणि मी तुमच्या दारात आहे." इतकं, 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 इतकं कॉन्फिडन्सने सांगावं लागतं. तर कुठल्याही गोष्टीत एक प्रगती करत असताना तुम्हाला एकच करावं लागेल, सातत्य ठेवावं लागेल, कष्ट ठेवावं लागेल. या गोष्टींची तयारी ठेवा आणि मार्केटमध्ये उतरा. तुम्हाला जर कुठलं नॉलेज पाहिजे असेल, तर नक्कीच मला फोन करा. सुधीर मसालेवाले, सांगोला. धन्यवाद.